महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतीही घटना घडली तर त्याच्या पाठीमागं शरद पवारच असतील अशी प्रत्येकाची धारणा या महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे. अर्थात ही काल परवा तयार झालेली नाही आहे. याच्या पाठीमागे अनेक वर्षांचा कालखंड आहे. अनेक घटना इतिहासात अशा घडून गेलेल्या आहेत. त्या घटना साक्षीदार आहेत की या सगळ्या पाठीमागं कुठे ना कुठे शरद पवार असतील. पण शरद पवारांना कोणीही तोड नाही किंवा कोणी हरू शकत नाही किंवा कोणीही मात देऊ शकत नाही अशा ज्या संकल्पना तयार झाल्या होत्या त्या गेल्या काही वर्षांपासून महिन्यांपासून संपायला लागल्यात, संपुष्टात यायला लागल्यात असंही दिसलं. 2019मध्ये पुन्हा एकदा त्यांनी पलटवार केल्यानंतर पुन्हा फडणवीसांनी चावी फिरवली आणि समीकरण बदललं. त्याच्यानंतर मात्र शरद पवारांना कमबॅक करता येईना अशी चर्चा सुरू झाली. पण आता सध्या ते जे काही करतायत त्याचा परिणाम उलट्याच पद्धतीनं होऊ शकतो. मोठं कांड बाहेर येऊ शकतं. कांड या अर्थानं की त्यांनी आतापर्यंत जी खेळी खेळलेली आहे किंवा जी खेळी खेळत आहे, जो राजकीय डाव टाकत आहे सध्या, तो राजकीय डाव पुढे येऊ शकतो, उघड पडू शकतो आणि जर तो उघडा पडला तर त्यांनी खेळलेला डाव कोणत्या गोष्टीत रूपांतरित होतो आणि त्याचे परिणाम काय होतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. पण शरद पवारांचं राजकीय कर्तृत्व, राजकीय वजन त्यामुळं संपुष्टात येऊ शकतं, संपू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांकडे ज्या आदरयुक्त भावेनं पाहिलं जातं, त्या भावनेला कुठे ना कुठं तडा पोहोचेल. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक होईल. त्यांच्याबद्दलची जी काही माणसाची आदराची भावना आहे तीही संपेल अशीही शक्यता नाकारता येणार नाही. नेमकं घडतंय काय? नेमके डाव कोणते टाकतायत आणि कोणता डाव फसू शकतो आणि त्याची फसण्याची जास्तीत जास्त शक्यता आता सध्याच्या स्थितीला वाटते. नेमकं काय प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. आपण काल परवाच एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये आपण बोललो होतो की एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची गुप्त बैठक झाली. त्या गुप्त बैठकीत काय काय झालं आणि त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात याबद्दलही आपण बोललो. पण आता सध्याच्या स्थितीला जर आपण दुसऱ्या एका पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर या गोष्टीकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हे सगळं वेगळंच समीकरण होऊ शकतं, कांडच होऊ शकतं. कांड या अर्थानं की बघा, जे काही फोडाफोडीचं राजकारण गेल्या काही दिवसांमध्ये झालं, अर्थात असं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. पण अशा पद्धतीचं पाहिलेलं होतं का? तर निश्चित पाहिलेलं होतं. त्याची पद्धत थोडीशी वेगळी होती. पण इतक्या टोकाच्या भूमिकेला जाऊन किंवा काय म्हणता येईल त्याला, पक्षच पक्षापासून तोडणं, ही जी पद्धत ही आता झाली असली तरीही फुटणं ही परंपरा पहिलीच होती आणि त्याचे साक्षीदार अनेक वेळा आपल्याला शरद पवार पाहायला मिळालेत. म्हणून आताचं जे काही घडलंय 2-2.5 वर्षात त्याचा फार मोठा धक्का शरद पवारांना लागला असेल असं काही नाही आहे. अर्थात अजितदादांचा धक्का त्यांना लागलेला असेल. ते सोडून गेले तेव्हाही. आता त्याच्या पाठीमागे अनेक थेऱ्या आहेत की त्यांनीच पाठवलं वगैरे, पण तो आजचा मुद्दा नाही आहे. आणि अजितदादा गेल्यानंतर त्यांना अर्थातच मोठा धक्का लागला असेल. पण आताचं समीकरण जर आपण पाहिलं तर ते आता डाव काय खेळत आहे लक्षात घेतलं पाहिजे की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्थिर सरकार नाही आहे. स्थिर या अर्थानं की त्यांच्या स्वतःजवळ संख्याबळ नाही आहे. या मित्रपक्षांच्या भरोश्यावर त्यांचं सरकार चालू आहे. अर्थातच मित्रपक्ष वरती टांग करणार नाही कारण सत्ता ते सोडणार नाही. पण याच्या पाठीमागे 2-3 चेहरे असे आहेत की ते कधीही पलटी मारू शकतात आणि त्यांनी जर पलटी मारली म्हणजे सध्याच्या जर गोष्टीचा विचार केला, भारत ज्या समस्येतून चालला आहे किंवा आर्थिक समस्या असेल किंवा इतर सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समस्येतून जो चालला आहे ते पाहता कधीही काही होऊ शकतं. आणि अशावेळी भारतीय जनता पक्षाकडं जास्तीत जास्त संख्या असणं, जास्तीत जास्त माणसं असणं आणि त्यातल्या त्यात शरद पवारांसारखा जर माणूस कुठे बाहेरून आतून कुठूनही सोबत असला तर त्यांचं भलंच होणार आहे, त्यांना मदतच भेटणार आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता शरद पवार पुरोगामी सांगत असले तरी हे ते भारतीय जनता पक्षाला मदत करणार नाही किंवा ते त्यांच्याजवळ जाणारच नाही अशी अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाचे. कारण बाहेरून पाठिंबा देण्याचं हे अगोदर आपण पाहिलेलं आहे. भारतीय जनता पक्षासोबत केंद्रामध्ये त्यांचे काय संबंध आहेत, राज्यातही त्यांचे काय संबंध आहेत, कोणत्या पातळीवरचे आहेत हे आपल्याला माहिती आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा दुसरा पक्ष, त्यांचा घरचा पक्ष भारतीय जनता पक्षासोबतच आहे. आता तो त्यांच्या विरोधात जाऊ नये का त्यांच्या मर्जीनं आहे हे त्यांनाच माहिती आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षासोबत ते जाणारच नाही.
किंवा त्यांना मदत करणारच नाही असं काहीच सांगता येणार नाही, कारण याच्या अगोदर बाहेरून पाठिंबा त्यांनी दिला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे काही वैयक्तिक संबंध आहेत, अनेक व्यापाऱ्यांशी आहेत. अ, अनेक ठिकाणी या लोकांच्या लागेबांधे असतात, काही गोष्टी अडकलेल्या असतात, काही सोडून द्यायच्या असतात. त्यामुळं त्यांना ही मैत्री मेंटेन करावी लागते आणि या गोष्टी मेंटेन करण्यासाठी जर गरज पडली तर केंद्रात अमित शहांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम शरद पवार करू शकतील. आता जर आपण त्यांच्या नातीचं लग्न पाहिलं तर त्या नातीच्या लग्नात कोण-कोण पाहुणे आले होते हे आपल्याला माहिती आहे. तसं सर्रासपणे सगळेच जण सगळीकडे जातात, कार्यकर्ते भांडत बसतात. पण असो, आता हे जे लग्न झालं त्यांच्या नातीचं, ते कोणाच्या घरात दिली ती मुलगी? हे लखानी कुटुंबीय कोण आहेत? नागपूरमध्ये त्यांचं काय वजन आहे? त्यांचा आर-एस-एसशी आणि भारतीय जनता पक्षाशी किती जवळचा आणि किती लांबचा संबंध आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं एकीकडे पुरोगामी सांगायचं आणि दुसरीकडे असं वागायचं, ही जी गोष्ट आहे ती जास्त वेळ खेचता येणार नाही. जी गुप्त बैठक झाली, ज्या गुप्त बैठकीमध्ये कदाचित अशी चर्चा झाली, की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवायचं आणि तिथलं स्थानिक राजकारण आपल्या कंट्रोलमध्ये घ्यायचं. मग एक तर भारतीय जनता पक्षातले जे काही अनेक दुसऱ्या फळीतले नेते आहेत, पहिल्या फळीतले, दुसऱ्या फळीतले जे काही नेते आहेत, त्यांना खुर्ची द्यावी आणि चावी आपल्याकडे घ्यावी अप्रत्यक्षरित्या किंवा एकनाथ शिंदेंना खुर्ची द्यावी, तरीही चावी आपल्याकडे घ्यावी अप्रत्यक्षरित्या आणि केंद्रामध्ये मदत करावी बाहेरून आतून कशी होईल आणि तिथंही आपले कामं होतील किंवा आपल्या ज्या अनेक दुसऱ्या गोष्टी आहेत त्या कुठेही अडणार नाही याचीही काळजी घ्यावी अप्रत्यक्षपणे. असं सगळं राजकारण शरद पवार खेळू शकतात आणि हीच गोष्ट संजय राऊत यांना खटकलेली दिसते. त्यामुळेच त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आता ही नाराजी फक्त त्यांनी मीटिंग घेतली किंवा बैठक घेतली इतक्यापुरती मर्यादित नाही दिसत असली तरीही त्याचे जे प्रतिसाद आहेत किंवा जे काही पडसाद उमटतील ते अशा पद्धतीचे होऊ शकतात आणि म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहावी लागेल की त्यांचा गेम कसा फसू शकतो. तर गेम असा फसू शकतो की जे काही आतापर्यंत एक नरेशन तयार केले त्यांनी, भारतीय जनता पक्ष, संघ याच्या विरोधी भूमिका, वैचारिक संघर्ष, त्याच्यानंतर वैचारिक संघर्ष म्हणजे आपण भारतीय जनता पक्षाची वैचारिक भूमिका, आर-एस-एसची वैचारिक भूमिका आणि पुरोगामी म्हणून पवारांची वैचारिक भूमिका, या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. म्हणजे काल परवा अमोल कोल्हेंना विचारलं की महायुतीकडून तुम्ही जाणार का वगैरे, तेव्हा असं काही आलेलं नाही आहे आपल्याकडे. पण तसं आलं तर विचार करू अशा संदर्भातलं मी कुठे काहीतरी वाचलं आहे. अर्थात ते ते म्हणाले काही मला 100% पुष्टी नाही माझ्याकडे, पण असं मी वाचलं आहे. आता ही जर भूमिका असेल म्हणजे असे बरेच जण म्हणतायत की अजूनही एन-सी-पीमधले काही नेते तिकडे जाऊ शकतात कधीही गरज पडली तर. त्यामुळे ही शक्यताही आपण नाकारू शकत नाही. आता हे कधी होतं, एकतर तुमच्या प्लॅनिंगनं सगळं जायला असेल, जे काही घडतंय ते प्लॅनिंगनेच घडतंय हे तुम्हाला माहिती असेल तेव्हाच हे घडतं. आता शरद पवारांनी हे सगळं जर केलं म्हणजे अमोल कोल्हे असतील, शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी एक पार्श्वभूमी तयार केली, एक प्रस्तावना तयार केली आहे, त्यावर 2-4 धडे टाकले आहेत आणि आता जर तुम्ही ऐन मध्यंतरावर आल्यानंतर जर दुसरी भूमिका घेसाल, तर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल आणि तुमची जागा जे घेऊ पाहत आहेत, तुमचं सगळं जे काय वोटर बँक आहे ती तिकडे शिफ्ट होईल आणि तुमच्या आजूबाजू बरेच जण आहेत. प्रकाश आंबेडकर आहेत, उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत. हा सगळा मॉब तिकडे जाईल. बरं यांच्याकडेही नाही गेला तरी सरळ-सरळ तुमचा मॉब हा काँग्रेसकडं तर जाईलच जाईल. हा सगळ्यात मोठा फटका शरद पवारांना बसणार आहे. मग त्याच्यानंतरचं राजकारण जसं रामदास आठवले करतात तशाच पद्धतीचं होईल, की सत्तेत राहायचं, सगळीकडे दिसणार, कामं कुठंच अडणार नाही. त्यांचे फॅन फॉलोइंग राहील, त्यांचं वजन राहील, वस्ताद राहतील. पण संख्याच्या बाबतीत कुठेतरी ते कमीच राहतील असंही समीकरण येणाऱ्या काळात दिसू शकतं. त्यामुळे आता ते जे गेम खेळतायत ते चुकीच्या पद्धतीनं जर पुढे चालूच राहिले तर जनतेला ते सत्य उघड होईल. जर त्यांनी उद्या वेगळी भूमिका घेतली, विशेष म्हणजे 2-3 दिवसामध्ये बरेच गोष्टी पुढे येतील जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्यातही काही गेम, काही डाव, प्रतिडाव आपल्याला पाहायला मिळतील. पण आता हे जे काही सध्या शिंदे यांच्यासोबत ते बहुतेक जे काही खेळू पाहत आहेत, ते जर त्यांनी खेळलं आणि ते यशस्वी झालं, तर त्यांना पुन्हा एकदा वस्तादांनी डाव टाकला असं बोललं जाईल, त्यांची स्तुती केली जाईल. पण ती त्यांच्या पक्षासाठी, त्यांच्यासाठी
पुन्हा एकदा धोक्याची घंटा ठरू शकेल, कारण त्यांच्यावरचा विश्वास पुन्हा कमी होईल अशीही शक्यता याच्यामध्ये वर्तवली जाते. जर असं घडलंच, शरद पवार हे फक्त आता जे काही सांगताय ते सांगण्यापुरतं सांगताय आणि येणाऱ्या काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर समीकरणं बदलतील का? त्यांच्यावरचा विश्वास कमी होईल का? आणि विशेष म्हणजे ते फक्त बोलण्यापुरतं पुरोगामी सांगतायत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.